कसे आहात बालमित्रांनो? तुम्ही KBC म्हणजे कौन बनेगा करोडपती हा सोनी TV वर होणारा प्रोग्राम ज्याला अमिताभ बच्चन अँकरिंग करतात बघितलाय का कधी? इतक्यात मागील जे 2 एपिसोड झाले ते खरोखरच इतके प्रेरणादायी होते. तसं तर प्रत्येक एपिसोडच चांगलं असतं, आपलं जनरल नॉलेज वाढतं त्यातनं आणि मनोरंजनही होतं. पण हे 2 एपिसोड खरंच इतकं मन भारावून टाकणारे होते की मला तीच गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटली. यात एक छत्तीसगड प्रांतातून एक मुलगा आला होता. त्याचं नाव योगेश साहू. त्याचे वडील ड्रायव्हर, मोठ्या मोठ्या ऑफिसर्स लोकांच्या गाडीवर ते ड्रायव्हर म्हणून काम करतात. आणि हा मुलगा अभ्यासात खूप हुशार, 10वीला मेरिट आला. पुढे त्याला शिकायचं होतं, स्कॉलरशिपची गरज होती. म्हणतात ना, मनापासून जर कोणी चांगलं काम करत असेल तर सगळीकडनं त्याला मदत मिळते. त्याचं एकच स्वप्न होतं की माझे वडील ज्याप्रमाणे सगळ्यांना सन्मान देतात, मोठ्या मोठ्या ऑफिसर लोकांसाठी गाडी उघडतात, गाडीचं दार उघडतात, तर तसा सन्मान माझ्या वडिलांना मी मिळवून देईन. यासाठी ते खूप मेहनत घेत होता हा मुलगा आणि सगळीकडनं त्याला मदत पण मिळत होती. आणि त्यांनी ठरवलं की मी पण IAS ऑफिसर बनीन. मुंबई IIT मधून तो टॉपर होऊन बाहेर निघाला. तरी पण त्यांनी या IAS परीक्षेच्या खरंच खूप कठीण असतात. IIT नंतर त्याला 2 लाख रुपये महिन्याची पण नोकरी लागू शकत होती, पण त्यांनी ती केली नाही. आणि आपल्या वडिलांसाठी त्यांनी ठरवलं की मी वडिलांसाठी त्यांना तो सन्मान मिळवून द्यायला मी पण ऑफिसर बनीन, IAS ऑफिसरच बनीन. आणि त्यांनी तयारी सुरू केली. त्याला कोचिंग क्लाससाठी पण फ्री कोचिंग द्यायला बिलासपूरचे कोचिंग क्लासवाले तयार झाले. तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याला स्कॉलरशिप मिळवून देण्यात अभ्यासामध्ये मदत केली. तसं सगळीकडनं त्या मुलाला मदत मिळत गेली आणि आज तो तयारी करतो आहे. आणि तो म्हणे, मला दुःख एकाच गोष्टीचं होतं की माझे आज सगळे मित्र लोक शिकून नोकरीलाही लागले, मी अजूनही शिकतोय, आपल्या परिवाराची काही जबाबदारी मी घेऊ शकत नाही आहे. पण आज या करोडपतीमध्ये येऊन मला जो पैसा मिळतोय त्यामुळे माझे 2 वर्ष तिथे जातील, म्हणजे शिक्षणाचे या पैशामध्ये 2 वर्ष हे माझं घरासाठी जातील आणि या 2 वर्षांमध्ये तर मी ऑफिसर बनूनच जाईन. केवढा आत्मविश्वास बघा. हा आत्मविश्वास त्याला आहे आणि शिवाय त्याच्या पूर्ण कुटुंबाची साथ त्याला आहे. त्यांनी सांगितलं की माझे आजोबासुद्धा आमच्याबरोबर राहतात. माझे आजोबा जर कधी मला म्हणाले की बेटा माझे पाय दाबून दे, तर माझे वडील म्हणतात तुला पाय दाबून द्यायची गरज नाही आहे, तू आपला अभ्यासच कर, मी माझ्या बाबांचे पाय दाबीन. असं सगळ्यांनी आपल्या कुटुंबातील लोकांसाठी एक सपोर्टिंग सिस्टम तयार करायला पाहिजे. सगळ्यांनी एकमेकाची मदत केली तर संपूर्ण कुटुंब पुढे जाऊ शकतं. असंच कॉमनवेल्थ गेममध्ये भारताला पदकं मिळवून देणारे स्वर्ण, रजत हे जे 4 वेगवेगळे क्षेत्रातले मुलं मुली आले होते त्यांची पण कहाणी खूप प्रेरणास्पद होती. वेटलिफ्टर झंडू कुमार, त्याला झंडू हे नाव चिडवतात मुलं त्याच्यामुळे पडलं. त्याचं खरं नाव वेगळंच होतं, पण त्याला सगळे झंडू म्हणायचे. एक तर त्याला पोलिओ होता, तो लठ्ठ होता, ठेंगणा होता, पण त्यांनी भारतासाठी पदक मिळवलं. भाजी विकण्यात सुद्धा तो आपल्या वडिलांची मदत करायचा. कराटेमध्ये भारताला पदक मिळवून देणारी अस्मिता डे, हिचे वडील सायकलचं पंचर सुधारायचं काम करायचे आणि हिच्या स्पर्धेच्या 6 महिन्याआधी त्यांचा मृत्यू झाला. तिच्या आईने म्हटलं की आज वडील असते तर तुझं हे कोचिंग थांबू दिलं नसतं त्यांनी, म्हणून तिने पुन्हा आपल्या मुलीला खेळासाठी पाठवलं. बॉक्सर लवलीना, तिचे वडील तर
आसाममध्ये चायबागांमध्ये काम करायचे. शर्मिला धनखड गोलाफेक, तिने तर वयाच्या 30व्या वर्षी गोलाफेकला सुरुवात केली. 2 मुली होत्या तिला. नवरा खूप त्रास द्यायचा म्हणून ती त्याला सोडून आपल्या मुलींना घेऊन माहेरी आली होती. सांगण्याचं तात्पर्य, वयाचं बंधन नसतं, फक्त आपली हिंमत पाहिजे. तुम्ही कुठलंही चांगलं काम कराल तर तुम्हाला मदत मिळेलच. कधी कधी तर अशा ठिकाणून मदत मिळते की जिथे कोणी अपेक्षासुद्धा केली नसते. कशी वाटली मुलांना तुम्हाला या प्रेरणादायक गोष्टी? तुम्हाला या आवडल्या असेल तर यांच्याबद्दल इतरांनाही नक्की सांगा. कारण जसं मी नेहमी म्हणते की आपल्याला जे जे चांगलं काही कळतं, ज्यापासून आपल्याला फायदा होतो, ते लोकांना नक्की सांगावं. चला तर पुन्हा भेटूया अशाच छानशा गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय.